शिवाजी महाराजांच्या विचारांशिवाय आणि मनोजदादांच्या कार्याशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. खरं तर मनोजदादा बोलत असताना, ते मंचावर असताना आम्ही गेल्या 2-2.5 वर्षापासून एक प्रोटोकॉल पाळतोय की आम्ही कुणीही बोलत नाही, सरकार घेत नाही. परंतु करण भाऊ जुने मित्र आहेत. मागच्या वर्षी पंढरपूरला दादा त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आपला कार्यक्रम चुकून मी तिकडेही गेलो होतो. प्रत्येक वर्षी सातत्यानं मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित आहे, वाढदिवसाचा असेल किंवा संघटनेचा असेल. त्यामुळं मी तो प्रोटोकॉल तोडून बोलतोय या मंचाची, त्यामुळं माफी मागतोय. परंतु करण भाऊ सारखा एक उमदा नेतृत्व नाशिक जिल्ह्याला, मराठा समाजाला मिळालेला आहे. समाजातल्या गोरगरिबांसाठी, 18 पगड जातीतल्या सर्वसामान्य माणसाची कामं कशी करायचे हे जर नाशिक जिल्ह्यात किंवा या महाराष्ट्रात जर कुणाकडून शिकायला मिळत असेल तर ते करण भाऊ गायकर यांच्याकडून शिकायला मिळत आहे. आणि त्यांची प्रेरणा घेऊन तरुणांनी असंच समाजकार्य पुढे केलं पाहिजे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अन्य सामाजिक प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नावरती ते तुमच्या आमच्यासाठी सतत रस्त्यावर असतात, सतत संघर्ष करतात. आणि त्यांच्या पाठीमागं तुम्ही उभं राहणं, त्यांना ताकद देणं हे तुमचं नाशिककरांचं आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांच्या मागं सामाजिक, राजकीय सगळी ताकद उभी करा एवढं मी सांगतो. आता अधिकचं बोलणार नाही, तुम्ही सगळे समजदार आहात, सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मोठ्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभं राहा. परमपूज्य आदरणीय भैयू महाराजांपासून ते या चळवळीत आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी असलेल्या आरुषताई सुद्धा इथं आहेत, त्या सुद्धा या त्यांना आशीर्वाद द्यायला आल्या. बाकी सगळे मान्यवर आहेत. त्यामुळे भाऊंच्या वाढदिवसाला बरेच मान्यवर बोलणार आहेत. त्यामुळे भाऊंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.